राम राम मंडळी. आता हे बघा, हे खत आहे की लग्नात उधळायचं गुलाल असं वाटतंय का? दिसतंय एकदम स्ट्रॉबेरी आईस्क्रीम सारखं, पण हे आहे पिकांच्या मुळींचा बूस्टर डोस नवीन आलेला आहे. पण बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न पडलाय की 1261 आहे की 1448 आणि रंगात काय भानगड आहे. तर ऐका, कलर हा फक्त कंपनीचा ब्रँडिंग आहे, खरं पिक्चर आतमध्ये आहे. एका बाजूला जर 1261 ठेवलं तर ते पांढऱ्या रंगाचे किंवा वेगवेगळ्या रंगाचे येते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण 1448 जे म्हणतात नवीन ग्रेड आले युरिया फॉस्फेट स्वरूपात असलेलं, तर हे नुसतं खत नाही तर ॲसिडचा बॉम्ब आहे. थोडक्यात साधं 1261 हे गरीब गायसारखं आहे, चांगल्या जमिनीत मस्त रिझल्ट देणार. हे एकदम डेंजर आहे, याचा स्वभाव जरा हास्यडिक आहे. पिशवीतलं थोडंसं खत हा बघू शकता की कशा प्रकारचं आहे. ज्यांच्या जमिनीत चुनखडीच्या आहेत, पाणी शार्पट झालेलं आहे, ड्रीपसारखं चॉक होतंय, त्यांच्यासाठी हे 1448 अमृत म्हणून आलेलं आहे. हे जमिनीत गेल्यावर तिथलं फिक्स झालेलं अन्न पण सुट्ट करतं, ड्रीपच्या नळ्या पण चकाचक साफ करतं. त्यामुळं दुकानात गेल्यावर फक्त गुलाबी खत मागू नका, पॅकेटवर वाचा जर युरिया फॉस्फेट 1448 लिहिलं असेल तर बिंदास उचला, पांढरे मुळी रॉकेटसारखी पळेल. जर तुमचे माती जर चांगली असेल, चांगलं pH वगैरे असेल, तर याच ठिकाणी आपण 1261चा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो. त्याचा रिझल्ट ही देखील चांगला मिळू शकतो. माहिती जर कडक वाटली तर आत्ताच ते लाईक बटन तोडा आणि शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.